आणि यानंतर एक मोठी बातमी हाती येते। शिवसेनेने ज्या मागण्या केलेल्या होत्या राज्य सरकारकडे त्यातल्या बहुतांश मागण्या या मान्य झालेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांकडून उद्धव यांच्या मागण्यांच्या पूर्ततेला प्राधान्य देण्यात आले। किल्ले संवर्धन कोस्टल रोडला केंद्राकडून मंजुरी देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे युतीचा मार्ग सुकर होण्यासाठी तर हे प्रयत्न नाहीयेत ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। रश्मी पुराणिक आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। रश्मी, कशाचे संकेत म्हणायचे हे? नम्रता, आपण पाहतोय की 24 डिसेंबरला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बीकेसीला आले होते आणि त्यावेळेला जी सभा झाली होती, या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी काही मुद्दे मांडले होते। त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा होता जो नेहमीच शिवसेनेने मांडलाय की कोस्टल रोड हा त्यांच्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि केंद्राकडे त्यांची जी परवानगी आहे ती सध्या प्रलंबित आहे। दुसरा एक मुद्दा होता की राज्यामध्ये जे किल्ले आहेत त्यांच्या संवर्धनासाठी सारखं दिल्लीत जावं लागतं, त्यांची परवानगी घ्यावी लागते। तर आता किल्ले संवर्धनासाठी जे अधिकार आहेत ते राज्य सरकारला मिळाले पाहिजे अशी त्यांची मागणी होती आणि रायगडाबाबत देखील लवकरात लवकर संवर्धन व्हावा ह्याची देखील मागणी होती। आज जेव्हा मुख्यमंत्री दिल्लीमध्ये गेले होते आणि त्यांनी ज्या महत्त्वाच्या बैठका घेतल्या, या बैठकांमध्ये ह्या संदर्भातील जे निर्णय आहेत ते झालेले आहेत। त्यामुळे आपण पाहतोय की कुठेतरी शिवसेनेबरोबर युतीसाठी एक सकारात्मक पाऊल भाजपने पुढे टाकलंय, अशीच ह्यातनं चर्चा सुरू झाली आहे। इतकंच नाही तर युती झाली तर एक सन्मानपूर्वक युतीसाठी दरवाजा कुठेतरी खुला करून देण्यात आलेला आहे की हे नेते जेव्हा परत येतील तेव्हा सांगू शकतील की शिवसेनेच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण करण्यात आलेल्या आहे, केंद्राकडनं हिरवा कंदील मिळाला आहे। शिवसेनेसाठी जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे तो देखील पूर्वत्वावर येईल आणि त्याला एका महिन्याच्यात परवानगी मिळेल। त्यामुळे कुठेतरी सन्मानपूर्वक युतीसाठी हे दरवाजे खुले झालेत, किलकिले झालेत असंच म्हणता येईल। कारण आज ज्या पद्धतीने मुख्यमंत्री गेले होते त्याआधी महापौरांनी देखील पत्र लिहिलं होतं घाईघाईमध्ये, ते काल मेलने पाठवलं होतं। त्या सर्व पार्श्वभूमीवर ह्या घडामोडी ह्या नक्कीच युतीचे संकेत देणं किंवा त्यासाठी एक दरवाजा खुला करणं असंच दाखवत आहे। रश्मी, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।